गाजरपासून गाजर हलवा, गाजर बर्फी हे तर आपण नेहमीच बनवत असतो. परंतु तुम्ही हा पदार्थ कधी बनवला आहे का? बनवला नसेल तर नक्की एकदा बनवून बघा. खूप छान रसरशीत असा पदार्थ तयार होतो. नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मध्यम आकाराचे 2 गाजर घेतलेले आहेत. गाजर स्वच्छ धुवून आपल्याला त्यांची साल काढून घ्यायची आहे. त्याचबरोबर त्यांना अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. वजनी प्रमाणामध्ये साधारण 200 ग्रॅम गाजर आहेत. कट केलेले गाजर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकतात मी त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण अर्धा कप रवा घालूया. हा बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतात. वजनी प्रमाणामध्ये साधारण 60 ते 70 ग्रॅम रवा आहे. त्याचबरोबर अर्धा कप मैदा घेऊया आणि 4 चमचे आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालूया आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालूया. खाण्याचा सोडा आपल्याला खूप जास्त नाही, अगदी कमी घालायचा आहे. हे सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. पाणी न घालता आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. ह्याचा गोळा बनवत असताना तुम्हाला जर तो जास्त सैलसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा मैदा किंवा रवा अजून घालू शकतात. गोळा बनवून झाल्यानंतर आता आपण पाक करून घेऊयात. त्यासाठी 1.5 कप साखर घेतलेली आहे. वजनी प्रमाणात 250 ग्रॅम साखर आहे. यासाठी आपल्याला 2 कप पाणी वापरायचं आहे. आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे. पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी न बनवता अगदी फक्त साखर विरघळल्यानंतर 5 मिनिट आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर एकदा आपण हे सर्व हलवून घेऊया. आता यामध्ये आपण 8 ते 10 केशरच्या काड्या घालूया आणि हे सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण तयार केलेल्या गोळ्यामध्ये थोडासा खाण्याचा रंग घालूया. ह्यामुळे याला खूप छान रंग येतो आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून झाल्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याचा गोल गोळा बनवून त्याला अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे. एकदा आपण पाकसुद्धा चेक करून घेऊया. तुम्ही बघू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता आपण हे 5 मिनिटासाठी असंच उकळू देऊया. आज आपण गाजरचे गुलाबजामुन बनवतो आहे आणि आज मी थोडे वेगळ्या आकाराचे गुलाबजामुन बनवलेले आहेत. सर्व गुलाबजामुन आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे तेलात सोडून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. अगदी छान डार्क रंग येईल तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. गॅस कुठेही मोठा न करता आपल्याला मंद आचेवरच हे तळून घ्यायचे आहेत. आणि इथे सर्व तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आपण हे सर्व काढून घेऊया. तुम्ही हे गुलाबजामुन गोल गोळे बनवून सुद्धा नेहमीच्या गुलाबजामुनप्रमाणे बनवू शकतात. हे सर्व आता तळून झालेलं आहे. आपण हे काढून घेऊया. गुलाबजामुनचं प्रीमिक्स किंवा खवा न वापरता आपण छान इथे रवा आणि मैद्यापासून मस्त गुलाबजामुन बनवलेले आहेत. त्याचप्रकारे त्यामध्ये गाजरसुद्धा घातलेलं आहे आणि इथे पाकसुद्धा तयार आहे. गरम पाकामध्येच आपल्याला गुलाबजामुन सोडायचे आहेत आणि हे गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये 2 ते 3 तास मुरू द्यायचे आहेत. बाकी गुलाबजामुनसुद्धा आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया. तुम्ही 7 ते 8 गुलाबजामुन अशा प्रकारे बनवून ठेवून त्यानंतर तळायला घेऊ शकतात. जर मिश्रण जास्त सैल असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा मैदा किंवा रवा घालून ते अगदी व्यवस्थित करू शकतात. खूप छान रेसिपी आहे. चवीलासुद्धा खूप छान लागते. गुलाबजामुन कमीत कमी 2 तास आपल्याला पाकामध्ये मुरू द्यायचे आहेत जेणेकरून त्यामध्ये व्यवस्थित पाक मुरेल. आणि इथे आपले गाजरचे गुलाबजामुन बनून तयार आहेत. कुठलंही प्रेमिक्स न वापरता, खवा न वापरता आपण गाजरचे छान रसरशीत गुलाबजामुन बनवलेले आहेत. अगदी छान सॉफ्ट असे गुलाबजामुन तयार होतात आणि चवीला तर खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा ही अशी वेगळी रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. अगदी सॉफ्ट असे गुलाबजामुन झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात किती सॉफ्ट गुलाबजामुन झालेले आहेत. त्याचबरोबर अगदी छान रसरशीतसुद्धा झालेले आहे. अगदी शेवटपर्यंत पाक गुलाबजामुनमध्ये मुरलेला आहे. तुम्ही बघू शकतात किती रसरशीत झालेले आहेत. दिसायला तर अगदी छान अप्रतिम दिसत आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.